नमस्ते मित्रांनो, NG ऑटो स्टुडिओमध्ये मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तुम्ही जर सेकंड हँड कार घेणार असाल तर सेकंड हँड कार घेताना काही गोष्टी चेक केले पाहिजे। आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। सगळ्यात महत्त्वाचं, जर सेकंड हँड कार घेणार असाल तर सेकंड हँड कारचे डोअर्स जे आहेत ते अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे। जवळून दाखवतो, हे जे सीलंट असते, हे सीलंट म्हणजे ओरिजिनल डोअरची ही ओळख असते। जर सीलंट नसेल तर डोअर चेंज केलेले असतील गाडीचे, हे समजून जायचं। त्याच्यानंतर हे डोअर्सचं हे जे रबर आहे हे काढून तुम्ही चेक करू शकता। हे जे रोबोटिक स्पॉट असतात, आता हे जे स्पॉट्स दिसतात हे सर्कल हे जर स्पॉट नसतील तर समजायचं की गाडीचं काही ॲक्सिडेंट वगैरे झालेलं आहे आणि गाडीचं काम करून घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही हे सीलंट वगैरे चेक करू शकताय डोअर्सचे। त्यानंतर हे रबर काढून आपण चेक करू शकतोय। त्याच्यानंतर फ्रंट तुम्हाला इंजिनचं पण दाखवतो मी। हे पहा, हे इंजिन वगैरे जर पाहिलं तर वेल मेंटेन गाडी आहे, आपल्याला समोरूनच दिसतं। हे जे पिलर्स असतात त्याच्यात हे जे सीलंट दिसतंय, ते सीलंट म्हणजे गाडीचं कुठेही ॲक्सिडेंट वगैरे झालेलं नाही आहे आणि आतमध्ये कोणत्याही प्रकारचं रस्टिंग नाही आहे गाडीला। गाडी एकदम वेल मेंटेन आहे। हे सीलंट जे जॉईंट्स वगैरे आहेत, रस्टिंग वगैरे अजिबात नाही आहे गाडीला, तर वेल मेंटेन गाडी आहे। त्याच्यानंतर चासी वगैरे चेक करून घ्यायचे। आणि बोनट जर पाहिलं तर बोनट पण नवीनच आहे। बोनटला पण सीलंटचे दिलेलं असतं, ते पण आपण चेक करू शकतो। आणि कोणत्याही पद्धतीने गाडीला कोणत्याही प्रकारे ॲक्सिडेंट झालेलं नाही आहे, वेल मेंटेन गाडी आहे। आणि इंटरनल पण मी काय चेक करायचं हे तुम्हाला दाखवतो। अशा पद्धतीने स्टेअरिंग पण आपण हलवून चेक करू शकतो। जर स्टेअरिंगचा काही आवाज येत असेल तर स्टेअरिंग रॅकचा काहीतरी काम आहे हे समजू शकतो आपण। त्याच्यानंतर गिअर नॉब जो आहे असा हलवून पाहिजे, काही प्ले वगैरे आहे का गिअर नॉबमध्ये। क्लच वगैरे पण व्यवस्थित सेकंड हँड कारमध्ये प्रेस करून पाहिजे। त्याच्यानंतर टोटल किलोमीटर जे आहे ते एकदा आपण चेक करायचं। आणि जर आपल्याला काही कळलं नाही तर जवळच्या शोरूममध्ये जाऊन पण आपण चेक करू शकतो। हे बघा, गाडी स्टार्ट केली, इंटेरियर वगैरे अशा पद्धतीने आपण पूर्ण चेक करून घेऊ शकतो। म्हणजे सेकंड हँड गाडी ज्यावेळेस आपण पाहतोय तर आपण स्वतःही गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते लगेच पाहू शकतो। हे स्टेअरिंग पण एकदम व्यवस्थित आहे गाडीचे आणि व्यवस्थित चालते गाडी। गिअर पण याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर गिअर पण व्यवस्थित ह्याच्यामध्ये शिफ्ट होतात, कोणताही प्ले वगैरे नाही आहे किंवा अडकत नाही आहेत गिअरचं काम नाही आहे। क्लच पण जर पाहिलं तर एकदम क्लच पण व्यवस्थित आहे। तर अशा पद्धतीने आपण नवीन सेकंड हँड कार घेताना सगळ्या गोष्टी चेक करून घेऊ शकतो। तर हे होते आपल्याला सेकंड हँड घेताना काय चेक करण्याची, गाडी चेक करण्याची पूर्ण माहिती। तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।